हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर आज मी बनवते वडापाव. सगळ्यांना तर म्हणजे माहितीच आहे, मुलांचा खूप फेवरेट आहे वडापाव. म्हणले आई आज चल वडापाव बनव. चला, बाहेरून आणून खाण्यापेक्षा तर घरीच बनवलेला एकदम चांगलं. इथं बघा मी लसूण सोलून घेते, 2-4 पाकळ्या लसणाच्या सोलून घेते. बटाटा मी व्हिडिओ चालू करायच्या आधीच उकडून घेतले. बटाटे मला लागतात तेवढे. इथं बघा मी पीठ पण मळून घेतले, तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते. इथं बघा मी एवढं पीठ मळून घेतले आपल्या वडापावसाठी. ह्याच्यामध्ये मी काय नाही, आपलं घरी दळलेलंच आहे बेसन पीठ आणि मीठ, थोडासा ओवा आणि थोडासा एक आपला चिमूटभर खायचा सोडा टाकून घेतला. हळद नाही टाकली, आपली घरचीच डाळ आहे पण छान पिवळं दिसतंय. इथं एवढा लसूण घेतलाय. इथं मिरच्या घेतल्यात, मिरच्यांना थोडं धुवून घेते. इथं हे 4 बटाटे उकडून घेतलेत. बघा मला तर उपवास आहे मुलांना आणि ह्यांना म्हणून बास होते म्हणून 4 बटाटे उकडून घेतले. इथं बघा मी मिरच्या धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्यात. आता ह्याला मी बारीक करून घेते. छानपैकी बघा मिरचीची पेस्ट झाली. आता हे तिखट मिरच्या, आता हा लसूण आहे ना मी मिरच्यामध्ये नाही घातला, ह्या खलबत्ता आहे आपला त्याच्यामध्ये घालून थोडं बारीक करून घेते. लसूण ना मिरची बरोबर लय जास्त बारीक करून, कधी कधी ना जास्त तिखट जर झाली ना तर मग काहीच करता येत नाही, लसूण वायाला जातो आपला. त्याच्यामुळे चला तर आता मी कढईत ठेवून घेते आणि फोडणी घालते, मग दाखवते. अशा प्रकारे बघा गरम आहे आपलं अजून सारण. ह्याच्यातून वाफ कशी निघते बघा, इथून दिसत असेल तुम्हाला. बटाटे सारण तयार आहे. मिरची मस्त वाटच कापलं. ही कढई मी घासून घेतली, गॅस चालू करून तापाय ठेवले. आता ह्याच्यात घालून घेते तेल. मी एवढं तेल घालून घेतलं. ह्याच्यामध्ये तेल चांगलं गरम होईस्तोपर्यंत मी ह्याचे गोळे करून घेते. हे बघा एवढ्या साईजचे, जास्त मोठे पण झाले ना मुलं आहे ना, तो वडा आहे ना जास्त मोठा झाल्यावर काढून बाजूला ठेवतात, परत खात नाहीत. त्याच्यामुळे मी एवढ्या साईजचे बनवते. असं बाहेर म्हणलं ना तर 20 रुपयाला एक वडापाव झाला. असं किती खावा, घरी 4 बटाटे लावले, 2 लादी पाव पण घेऊन आले मी. आता मी सगळे अशा प्रकारे वडे तयार करून घेतले. अशा प्रकारे बघा मी इथं गोल करून घेतलेत. इथं बघा मी वडे सोडून घेतलेत तेलामध्ये. छान असे तळून निघते ना आता. छान गरमागरम वडापाव. घरचे चांगले आपण म्हणजे कसं मुलांना पण हायजेनिक. चला तर मी सगळे तळून घेते आधी. प्रकारे बघा आपले गरम गरम वडापाव तयार आहेत. इथं वडे तळून घेतलेत. इथं मिरची तळून मीठ टाकून घेतले. आणि इथं आहेत मुलं याला कुरकुरे म्हणतात, पण ते याला कुरकुरे म्हणतात पण हे काही कुरकुरे नाहीत, ते बेसन पिठाचं तळेल, ते मुलांना आवडते. इथं आहेत लादीपाव. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा. चला तर मग बाय. चला मुलांना खायला दे. दरा रे बसा चला.